अंजनाचे अंजन सदोदित पाहिले, पाहणे भोगुनी ठेले सर्वा ठाई. आता बोला बोली नको वा अनिक, बिंदू ते निशंक ब्रह्मरय्या. अणुहात उन्मने मनोनी व्यर्थ काय, मुखी दरी सोय ब्रह्मरंद्रे. ज्ञानदेव म्हणे न बोले अनेक, डोळ्याची बोल पाहतची. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता ज्ञानविज्ञान योग अध्याय 7 श्लोक 12 आणि त्यावर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 7व्या अध्यायात 57 क्रमांकाचे ओवीत केलेलं भाष्य याचं चिंतन करणार आहोत. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये, मत्य एवैति तान विद्वी न त्वहं तेषु ते मयी. अर्थात या संपूर्ण सृष्टी त्याचा निर्माता मी आहे, सगळे माझ्यापासून आहेत, सगळ्यांमध्ये मी आहे, माझ्यात सर्व आहे असं असलं तरी माझ्या आश्रयावर सर्व आहे, मी कुणाचा आश्रित नाही, हे भगवंतांना या ठिकाणी सांगायचं आहे. जीवे जीवस्य जीवनम, विश्वातले सर्वच जीवसृष्टी ही एक दुसऱ्यावर अवलंबून आहे महाराज. शेवटी सर्वांचं आश्रयस्थान ते मात्र भगवंत आहे. तो देत राहतो, देतच राहतो आणि म्हणून तो देव आहे. अगदी निस्पृहपणे अपक्षपातीपणे संपूर्ण सृष्टीचं भरण अर्थात पालनपोषण भगवंत करीत असतात. सर्व जीवांना जगण्यासाठी विशेष शक्ती भगवंत प्रदान करतात आणि ती विशिष्ट शक्ती प्रदान केलेले पंचमहाभूत आणि त्रिगुण हे सर्वच त्या परमात्म्याची निर्मिती आहे महाराज. परंतु असं असलं तरी तो नामानिराळा आहे. हे सर्व जे काही आहे ते मजची स्तव झाले परी म्या नाही केले, भगवंत म्हणतात. माझ्यासाठी झालेलं आहे परंतु मी केलेलं नाही. माझ्यामुळं आहेत परंतु जो तो ज्याच्या त्याच्या गुणधर्मानुसार जन्म घेतो आहे, आयुष्य जगतो आहे आणि या जगाचा निरोप घेत आहे, हे सगळं त्याच्या गुणकर्मानुसार आहे. परमात्म्याची निर्मिती जरूर आहे परंतु नामा निराळा राहून आहे. स्वामित्वाचा भाव भगवंताच्या ठिकाणी नाही. हा एक विशेष गुण आहे भगवंताचा. त्याच्या सत्तेशिवाय काहीही चालत नाही महाराज. त्याच्या मर्जीशिवाय, त्याच्या इच्छेशिवाय इथं काहीही चालत नाही. परंतु हे सगळं मी केलेलं आहे हा भाव भगवंत या श्लोकातून काढून टाकतायत. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. जो तो ज्याच्या त्याच्या कर्मफळानुसार जीवन जगतो आहे. सुख वाटायला आले असतील, दुःख वाटायला आले असेल, ते सगळं त्याच्या कर्मफळाचा परिणाम आहे. येथं जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. माऊली एक ठिकाणी म्हणतात की कर्मफळानुसार आपल्याला दिसतंय त्याला प्राप्त झालं, मला प्राप्त झालं नाही, मला इतकं मिळालं त्याला किती आहे, हे सगळे आपले गणित आहेत. परंतु भगवंत म्हणतात इथं माझा काही संबंध नाही. मी पार्सलिटी कुठं काहीच करत नाही. भेदवृत्ती भगवंताच्या ठिकाणी नाहीच महाराज. आमच्या कर्मफळानुसार सगळं मिळतं आहे. बँकेमध्ये खाते करोडो आहेत. प्रत्येक खात्यातून काढताना त्या खात्यामध्ये जी शिल्लक आहे त्याच्याप्रमाणे त्या खातेदाराला पैसा दिला जातो. नाहीतर खात्यात काही नाही आणि मला इतकं मोठं द्या, नाही जमत महाराज. तुमची शिल्लक किती आहे, तुमचं कर्मफळ कसं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला सुखदुःखाची प्राप्ती होत असते. त्यामुळं माझ्या वाट्याला हे दुःख दिलं किंवा हे सगळे भोग माझ्याच नशिबी दिले असं म्हणणं आमचं चुकीचं आहे. तो तर नामानिराळा आहे न हो.
आणि त्याचे पुरावे पुराणामध्ये आहेत. बालीला मारलं, त्या राज्याचा राजा होऊ शकत होते भगवंत, वनवासात होते, परंतु सुग्रीवाला देऊन टाकलं. रावणाला मारलं, लंका राज्य बिभीषणा केली चिरकाल स्थापना, ठेवलं नाही महाराज काही स्वतःजवळ. कंसाला मारलं, मथुरा देऊन टाकली उग्रसेनाला, त्याच्या बापाला, ठेवलं नाही भगवंताने काहीच. दाता आहे, म्हणून भगवंताच्या दातेपणाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. आणि माऊली तेच आजच्या या ओवीतून चिंतन मांडतात. पै गगनी उपजे आभाळ, परी तेथे गगन नाही केवळ, अथवा आभाडी होय सलील, तेथे अभ्र नाही. अर्थात आकाशात ढग उत्पन्न होतात, गगनी उपजे आभाळ, ढग उत्पन्न होतात, त्यात शुद्ध आकाश नसतं. ढग जेव्हा येतात त्यात आकाश नसतं महाराज, ते पाण्याचे ढग असतात. किंवा ढगात पाणी असलं परंतु त्यात आकाश असत नाही, त्या पाण्यामध्ये ढग असत नाही. पुन्हा पाणी असतं पण पाण्यात ढग असत नाही. म्हणजे जे दिसतं आहे त्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो. तसं ही सृष्टी जी दृश्यमान आहेत, या सृष्टीमध्ये सर्वत्र भगवंत ओतपोत भरलेला आहे, परंतु नामानिराळा आहे. जसं आकाश ढगाला सावरून ठेवतात, ढग आकाशाच्या आश्रित असतात, परंतु आकाश त्यामध्ये मिसळत नाही, ते नामानिराळच राहतं. तसं सृष्टी विस्तारते आहे, पण विस्तारलेल्या सृष्टीमध्ये भगवंत हा नामानिराळा आहे, आश्रयाला आहे, आश्रयस्थानी आहे, पण नामानिराळा आहे. जसं आपण चिंतन केलं की खोड आहे परंतु त्यामध्ये बी आता नाही, तिथून उत्पत्ती नाही, पण त्याच्याशिवाय वरचा विस्तारही नाही. हे जसं आहे तसं भगवंताचं स्थान या जगतामध्ये आहे. म्हणून मी हे हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, आपण पाहिलं, चिंतन केलं. ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. भगवंताचं हे स्वरूप ज्याला ओळखता आलं, तो ओळखणारा कृष्ण भावना भावित भक्त हा सुद्धा कर्मामध्ये बद्ध होत नाही. भगवंत स्वतंत्र आहे, तसा तोही आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप होतो, म्हणजे मुक्तावस्था तो अनुभवत असतो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.